लोकशाहीचे सगळ्यात वेगवान एक्झिट पोल आपण बघतोय। भारतामध्ये नेमकी स्थिती काय आहे, कोण येतंय, कोणाचं सरकार येणार याविषयीचे एक्झिट पोल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेत आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार, कोणाच्या जागा वाढणार, कोणाच्या जागा घटणार याचा आढावा आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून घेत आहोत। 4 तारखेला निकाल आहे, पण त्याच्या आधी आज जेव्हा 7व्या टप्प्यातील निवडणूक संपलेली आहे त्यानंतर एक्झिट पोल नेमकं काय सांगतात ते आपण बघू शकतोय। मराठी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल मध्ये नेमकं महायुतीची पिछेहाट होताना दिसते। मराठी वृत्तवाहिन्यांनी जो एक्झिट पोल घेतलेला आहे त्यानुसार महायुतीची पिछेहाट राज्यामध्ये पाहायला मिळते। महाविकास आघाडीला 22 ते 28 जागांचा अंदाज वर्तवला जातोय, तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल नुसार आपण बघितलं तर महायुतीची महाराष्ट्रामध्ये पिछेहाट आणि त्यामध्येच आपण महाविकास आघाडीला 22 ते 28 जागांचा हा अंदाज आपल्याला दिसून येतोय आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला मात्र जबरदस्त फटका म्हणावा लागेल। 2 पक्ष फुटले तरी देखील महायुतीला फायदा होताना दिसत नाहीये। तर लोकसभेचा एक्झिट पोल आपण बघू शकतोय। लोकशाही मराठीनुसार महायुतीला राज्यामध्ये 21 जागा, TV9च्या नुसार एक्झिट पोल नुसार महायुतीला 22 जागा, तर ABP सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 22 ते 26 जागा आणि साम टीव्हीच्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 24 जागा मिळताना दिसतायत। तर झी24 चा एक्झिट पोल आपण बघितला तर महायुतीला 22 जागा आणि त्याच्यामध्ये मवियाला 25 जागा आणि इतरांना 1 जागा मिळताना दिसून येते। तसंच आपण साम टीव्हीचा बघितला तर महायुतीला 24, मवियाला 23 आणि इतरांना 1 जागा मिळताना दिसते। ABP सी वोटरचा एक्झिट पोल आपण बघितला तर महायुतीला 22 ते 26 जागा आणि मवियाला 23 ते 24 जागा मिळताना दिसतायत आणि इतरांना काहीही मिळत नाहीये। आणि त्यानंतर TV9चा आपण बघितला तर महायुतीला 22, मवियाला 25 आणि इतरांना 1 जागा मिळताना दिसते। त्याचबरोबर लोकशाहीच्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 21, मवियाला 26 आणि इतरांना 1 जागा मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।